को बचाने का काम किया। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक आज घेतली। शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात काल सांगितल्याप्रमाणे मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत स्पष्ट केल्याचं समजतं। पण त्याच वेळी आगामी निवडणुकांच्या निमित्तानं राज्यभरात स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्यासंदर्भात त्यांनी या बैठकीत आढावा घेण्याच्याही सूचना दिल्या। एकीकडे उद्धव ठाकरे मनसेशी युतीबाबत सकारात्मक असले तरी मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला टोमणे सुरूच आहेत। कालचा उत्साह आधी का दिसला नाही असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी विचारला। 60 चे 20 आमदार झाले म्हणून आता सकारात्मक झालात का असाही सवाल त्यांनी विचारला। उद्धव ठाकरे केवळ भाषणात सकारात्मक दिसतात पण प्रस्ताव पाठवत नाहीत अशी मनसे नेत्यांची भावना त्यातून दिसून येते। दरम्यान उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी 19 वर्षांनंतर आत्ताच का सकारात्मक झाले असा सवाल उपस्थित केलाय। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। काल जो उत्साह दिसला तो याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? माझा वेगळा प्रश्न, आज त्यांचे 20 आमदार आले, हे जर 60 आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक कधी असते का? मग 2017 जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढे का सकारात्मक नव्हते? आम्ही जेव्हा 2014ला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते? तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्या आपण ऐकलं संदीप देशपांडेंना। पण युतीसाठी ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे पण मनसेकडून प्रतिसाद येत नसल्यानं संभ्रम आहे असं माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय। तर समय बडा बलवान होता है असं वक्तव्य मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी केलं। एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय। आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है, त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात। मनसेच्या बरोबर जायला तयार आहोत, त्यांना आमच्या बरोबर घ्यायला तयार आहोत आणि आमच्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं सकारात्मक होकार दिलेला आहे। परंतु दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे, तो माननीय प्रकाश महाजन यांनी दूर करावा। मनसे आणि शिवसेनेची चर्चा ही प्रस्तावावरून, जागा वाटपाच्या प्रस्तावावरून अडले असं ऐकू होत आहे। अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही आहे। आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आणखी एक महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी पार पडली।